शुभ सकाळ म्हणजे गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तर चला की आहे रात्री टाइम करण्याचा दिवस आहे रविवार आणि मिस्टरांच्या हाताने जे आहे सगळे जे पडदे वगैरे आहेत कारण सकाळी जे आहे मला दसरा काढायचा आहे, पाऊस जे आहे ते सारखं सुरूच आहे। तर चला संध्याकाळी जे आहे ते संडेचा दिवस आहे, तर आज काही देवळ दसरा मी काढला नव्हता तर म्हणून मी डोक्याला लावायचं तेल केलं होतं इथं आणि भरपूर असं 2-3 बाटल म्हणलं तिथे अर्धा किलो तेल केलं होतं मी, कारण आता दसऱ्याच्या कामामध्ये पुन्हा 15 दिवस तसं कामातच जातात, पुन्हा नवरात्री ते असते तर तेल जसं की संपलं होतं पुन्हा मग गर्द्यामध्ये हे गर्दा कशाला म्हणून आज जे तेल केलेलं आहे मी डोक्याला लावायचं आयुर्वेदिक। आणि ह्या 3 बाटल जे आहेत मस्त भरून ठेवलेले आहेत आणि ही छोटी एक बाटल भरली तर सकाळचं जे संध्याकाळचं जे काम होतं हे केलं होतं, कारण सकाळी जे आहे मला दसरा काढायचा आहे आणि आजचा दिवस आहे सोमवार। तर चला सकाळी जे आहे मिस्टर आणि मी लागलो होतो बेडरूम साफ करायला आणि बेडरूममध्ये इतकं सामान आहे की नाही भरपूर, तर स्टेप बाय स्टेप काम केलं की नाही की एकदम सोपं जातं आहे। जसं की मी पहिल्यांदा तर पलंग साईडला केले आणि पलंगाखाली सगळा पसारा काढून पलंगाखाली फरशी वगैरे स्वच्छ पुसली, पुन्हा पलंग पण पाण्यानं पुसून घेतले आणि इथं आली आता ड्रेसिंग टेबल कशी, कारण स्टेप बाय स्टेप काम केलं की नाही की एकदम निर्मळ बी होते नाही, थोडं इकडलं थोडं तिकडलं केलं की नाही कोणतंच काम स्वच्छ होत नाही। तर चला मी पलंग पहिल्यांदा साफ केले पलंग खाल्लं वगैरे, आता इथं ड्रेसिंग टेबल जे आहे ते पण साफ करून घ्यायले आणि मी जे आहे किचन क्लिनर मागवलं होतं ऑनलाईन जसं की मीशोवर आणि त्यानं काम एकदम सोपं झाले करण्याला आणि त्यानं जे आहे ना स्प्रे करून बोलल्या कपड्यांना पुसून घेतलं ना की मस्त आपलं जे सामान आहे एकदम चकचक निघते। तर चला मी किचन क्लिनरने जे आहे ड्रेसिंग टेबल पुसून घेतलं आणि इथं जे आहे मी आतून धुत असते जसं की पांघराचे वगैरे उशा ते सगळे ह्या साईडला असतात, तर ही घडवणची लावलेली एक कोपऱ्याला, तर त्याच्या खाली पण भरपूर धुबा होतं जसं की रोज आपण त्याला काढू शकत नाहीत हलवू शकत नाहीत। तर आज काढलं होतं सगळं सामान जे आहे ते साईडला काढू जे 4 कोणते आहेत ते साफसूफ केले होते, भिंती वगैरे सगळ्या पुसल्या होत्या, कारण पावसानं कसं आधीच घर खूप खराब व्हायले आणि हातं वगैरे लावून डाग भरपूर लागलेले असतात। तर आज माझं बेडरूमचा धिंगाणा इतका सारा निघला आहे बघा तुम्ही, किती पसारा निघला आणि चौकडलं बेडरूम मी आज साफ केले पसारा काढू फक्त आता 2 अलमारे म्हणजे राहिलं तर, कारण सगळं एकाच दिवशी होत नाही, बाकीचे कपडे पण आहेत आज धुवून जरासं ऊन पडले तर कपडे धुवून टाकले होते। सोमवारचा दिवस आहे तर चला दुपारी आलेला आहे भाजीपाला, कारण किती आगावचं काम करा रोजचं रुटीनचं काम जे आहे ते पार पाडावंच लागते। तर चला आता भाजीपाला नाद जे आहे वल्ली मटकी आणली मिस्टरांनी, त्यांना खूप असं खायचा नाद आहे, तर इथं मी भाजीपाला ठेवते फ्रीजमध्ये आणि आज सोमवारचा दिवस जे आहे ना दिवसभरचं जे आहे ते असं गेलेलं आहे, कारण आजपासून केलं आहे मी दसऱ्याचं काम सुरू, कारण आज पाऊस पण थांबलेला आहे आणि पाऊस थांबल्यामुळे कपडे पण काढले आणि बेडरूम बी साफ केले। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि मिस्टरांनी आज सकाळी सीताफळ काढले होते कारण मला तर टाईम नव्हता, मी लागली होती बेडरूम साफ करायला, तर भरपूर असे सीताफळं निघलेत, कारण ही आहे आता 3री तोडणी, आता सीताफळ झाडाची एकदम संपून गेलेलं तर बघा मस्त पाडाची सीताफळं निघलेली तर, कारण आता लास्टचे आहेत ना त्याच्यामुळे छोटे छोटे सीताफळ निघले तर, आणि आता जे जितकी सीताफळ आहेत ते सगळे छाटून काढले तर आता एकड दुकड आहे। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा।